हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करणार आहोत गाजराचं लोणचं. तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 लाल बुंद असे गाजरं घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ कपड्याला पुसून त्याचे असे छोटे छोटे काप करायचे आहेत, किंवा तुम्ही लांब पातळ काप देखील करू शकता किंवा अशा पद्धतीनेही करू शकता. आणि आपण आज वापरणार आहोत हा लोणच्याचा मसाला. तर कढईमध्ये घ्यायचं आहे तेल, आणि तेल कडकडीत गरम नाही करायचं आहे, फक्त गरम करायचं आहे आपल्याला. आणि तेल गरम झालं की मग गॅस बंद करून द्यायचा. आणि आता आपलं मी मोहरी टाकून बघितली, तर मोहरी जर तडतडली तर समजायचं की तेल आपलं गरम आहे. अगदीच कडकडीत कडक गरम तेल नाही करायचं आहे, फक्त गरम करायचं आहे. आणि हा जो मसाला आहे लोणचं मसाला, त्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले दिलेले आहेत, जसं की लाल तिखट, हळद, हिंग, त्याचबरोबर पिवळी जी काही मोहरीची डाळ असते ती, लाल मोहरी, त्याचबरोबर मीठ, सगळं दिलेलं आहे. तर आपल्याला वरून काहीही ॲड करायची गरज नाही आहे. फक्त तेलामध्ये हा मसाला घालायचा आणि आपला लोणच्याचा मसाला रेडी होतो. आणि आता आपल्या ह्या गाजरांच्या फोडीवरती मसाला पूर्णतः गार करूनच घालायचा, गरम घालायचा नाही. पूर्ण थंड करायचा आणि मग मसाला हा फोडींमध्ये ॲड करायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. तर मी वरून मीठ थोडंसं ॲड केलं होतं, कारण मला थोडंसं मीठ कमी वाटलं. तुम्ही देखील तेल वाढवू शकता किंवा कमी करू शकता, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ कमी जास्त करू शकता. तर खूपच सुंदर असं हे लोणचं बनतं, जवळपास 1 दिवसात मुरतं. तर आता हे लोणचं जे आहे छान असं मिक्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपण मिरचीचं देखील लोणचं बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. त्याचबरोबर माझे शॉर्ट्ससुद्धा बघत जा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.